सुरक्षा विधेयकातून कोणाचेही संविधानिक अधिकार घेतले जात नाहीत, मात्र संविधान न मानणाऱ्या लोकांवर तत्काळ कारवाई करता येणार, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। विधेयकाला विरोध करणारे लोक विधेयक न वाचता विरोध करतात। विरोधकांनी विधेयक वाचावं, त्यानंतर विरोध करणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। राज्यातले सर्वच संजय सध्या चर्चेत, मंत्री गिरीश महाजनांचं विधान। संजय गायकवाडांना शिंदेंनी समज दिली, गिरीश महाजन राऊत बोलत राहतील, त्यांना कोणी थांबवू शकत नाही, महाजनांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं की काय? सामनाच्या अग्रलेखातून मुंबई शहराचा अपमान, सामनाच्या रोकटोक मधील काही शब्दांवर भाजप नेते राम कदमांचा आक्षेप। सरकार विरोधात न्यायालयात याचिका टाकणारे काही लोक समाजात असायला हवेत, त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। कोल्हापुरात सारथी उपकेंद्रांतील इमारतींच्या कामाची पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी घेतली पाहणी, काम दर्जेदार आणि जलद गतीनं करण्याचे निर्देश दिले। इमारतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्चमध्ये लोकार्पण होणार। उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती। उज्ज्वल निकम यांची कायदेशीर क्षेत्राप्रती आणि संविधानप्रती निष्ठा अनुकरणीय। केवळ एक यशस्वी वकील राहिले नाहीत, तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यातही आघाडीवर राहिले। पंतप्रधानांच्या खासदार म्हणून नियुक्तीबद्दल उज्ज्वल निकमांना शुभेच्छा। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। देशाच्या बाजूने उभे राहणाऱ्या वकील उज्ज्वल निकम यांची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे मानले आभार। राष्ट्रपतींकडून राज्यसभेचा खासदार म्हणून नियुक्ती, हे कायदा क्षेत्रातील अभ्यासाचं फळ, वकील उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया। खासदार म्हणून नियुक्तीबाबत पंतप्रधानांकडून उज्ज्वल निकमांना फोनवरून माहिती देत शुभेच्छा। मराठीत बोलू की हिंदीमध्ये, पंतप्रधानांचा उज्ज्वल निकमांना प्रश्न। लोकसभा निवडणुकीवेळी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याला निश्चित सार्थ करेन। कायद्याचा अभ्यास आणि विश्लेषण आणि लोकशाहीसाठी माझ्या बुद्धीने नक्कीच प्रयत्न करेन, निकमांचं आश्वासन। जबाबदारी खूप मोठी आहे। अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवत असताना गृहमंत्री अमित शहांमुळेच पाकिस्तान विरोधी खटले लढवू शकलो, उज्ज्वल निकमांचं वक्तव्य। लोकसभेची निवडणूक एक मुद्द्यावरून लढवली, निवडणुकीवेळी गैरसमज पसरवला गेला, मात्र त्याचं उत्तर विधानसभेत दिलं, निकमांची टीका। महापालिका निवडणुका जाहीर होऊ द्या, ठाकरे बंधू युतीबाबत योग्य वेळी निर्णय होईल, ठाकरे बंधू युतीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई संदर्भात शब्दावर नाही, परिस्थितीवर बोला। धनिक शेठ आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणी केलं, राऊतांची टीका। संजय शिरसाटांचा व्हिडिओ मॉर्फ केला का, हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल। शिवसेनेतील आरोप असलेल्या नेत्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। उद्धव ठाकरेंनी भ्रष्ट प्रकल्पांना स्थगिती दिली, शक्तीपीठ महामार्ग नागरिकांच्या हितासाठी नसल्याची राऊतांची टीका। राज्यात मोठ्या प्रमाणावर मद्य परवान्यांचं वाटप, सत्ताधारी मंत्र्यांच्या घरी किती परवाने गेले याचा तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने वारसा यादीत स्थान दिलं, याचे सोहळे सुरू। किल्ले भाजपने बांधले का, तुमचा काय संबंध, यामध्ये राजकारण करायचं नाही, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटलांमध्ये वाद। क्षीरसागर यांनी बोलावलेल्या बैठकीला बाधित शेतकरी किती होते का, सतेज पाटलांचा सवाल। तर बैठकीला उपस्थित जर बाधित शेतकरी नसतील तर मी राजकीय संन्यास घेतो, क्षीरसागरांचा पलटवार। प्रणिती शिंदेंनी अंतरवाली सराटी इथे घेतली मनोज जरांगेंची भेट। 2024च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना जरांगे फॅक्टरचा फायदा झाला होता। शिवसेनेचा उद्या जाहीर मेळावा, ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर शिंदे भूमिका स्पष्ट करणार। आगामी पालिका निवडणुकीसाठी शिंदेंची तयारी सुरू। नाशिक जिल्हा बँक संदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज, सर्वपक्षीय नेत्यांनी बँक बुडवले नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची प्रतिक्रिया। सर्वपक्षीय सो कॉल्ड नेत्यांनी बँक संपवल्याचा मंत्री छगन भुजबळांचा आरोप।
पैशांची चिंता करू नका, पैशासाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत. पैशांच्या बॅगेवरून मंत्री संजय शिरसाटांचं नवीन वक्तव्य समोर. आता संभ्रम नको, 2 ठाकरेंची युती गरजेची. ठाकरे बंधूंच्या युतीवर सामनाच्या रोकटोक मधून भाष्य. फडणवीस शिंदेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील, सामनातून स्पष्ट. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक. राज्याच्या नियोजनाची दिशा ठरवण्यासाठी विधान भवनात बैठक. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळणार. काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबल्याने कबड्डीमध्ये मला लक्ष घालावं लागेल, शरद पवारांचा इशारा. मुंबई काँग्रेसच्या संविधान जिंदाबाद जनसभेचं आयोजन. दुपारी 3 वाजता जनसभा. सभेला खासदार इम्रान प्रतापगडी संबोधित करणार. कार्यक्रमाला खासदार वर्षा गायकवाडांसह इतर आमदार उपस्थित राहणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईत शिवसंवाद मेळावा. कांदिवलीतील शिवसंवाद मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. सोलापुरात अरुण कापसे यांची भाजपच्या महाराष्ट्र सहकार विभागाच्या प्रदेश सहसंयोजक पदावर नियुक्ती. प्रवीण दरेकरांनी दिलं नियुक्तीचं पत्र. बीडमधील वैद्यनाथ अर्बन बँकेची निवडणुकीसाठी यशश्री मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. गोपीनाथ मुंडेंच्या 3ऱ्या लेकीची राजकारणात एंट्री. विरारमध्ये हिंदी बोलणार, भोजपुरी बोलणार पण मराठी नाही बोलणार म्हणणाऱ्या रिक्षा चालकाला दिला चोप. ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिक्षा चालकाला मारहाण करत माफी मागण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी येथील विविध समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रस्त्यावर उतरले. सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देण्याचं आश्वासन दिलं. तुळजाभवानी मंदिर आता पहाटे 4 वाजता उघडणार. पहाटे 1 ऐवजी 4 वाजता मंदिर उघडणारे. भाविकांची कमी झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानने हा निर्णय घेतलाय. वाईन शॉप परवान्यांवरील स्थगिती उठवणार. महसुलात वाढ करण्याच्या उद्देशानं निर्णय. नव्यानं 328 वाईन शॉपना परवाने दिले जाणार. नागपुरात प्रादेशिक न्याय सहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. या अद्ययावर प्रयोगशाळेमुळे तपासाला गती मिळणार आहे. पुण्यातील 17.5 नळी गावातील ग्रामस्थांचं आंदोलन. विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी गावकरी रस्त्यावर उतरले. मालेगावमध्ये झाडांचा वाढदिवस साजरा. विद्यार्थी आणि शिक्षकांनी झाडांचा वाढदिवस साजरा करत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शाळांच्या वेळेत बदल. जिल्हा वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना. महापूर रोखण्यासाठी नृसिंहवाडी इथं कृष्णामाईला साकडं. प्रशासनानं योग्य पावलं उचलून आलमट्टीचा पाणीसाठा योग्य ठेवावा. आंदोलन अंकुश संघटनेचं साकडं. एएस ट्रेडर्स कोल्हापूर बेळगाव शाखेच्या मुख्य एजंटला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचून केली अटक. नाशिकमध्ये मनसेकडून रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण. 8 दिवसात खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. बुलढाण्यात तरवाडी येथील स्मशानभूमीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम तर बांधकामाच्या चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी. मुंबईहून दुबईला जाणाऱ्या रात्रीच्या विमानाचं अद्याप उड्डाण नाही. आक्रमक प्रवाशांची मुंबई विमानतळावर नारेबाजी. तांत्रिक कारणामुळे विमानाला उशीर झाल्याची कंपनीची माहिती. कल्याणमध्ये बेशिस्त टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसमुळे वाहतूक कोंडी. पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. संतप्त वाहन चालक आणि नागरिकांची बस चालकाविरोधात तक्रार दाखल. यवतमाळमध्ये धरती आबा जनजातीय अभियानाचा जिल्हास्तरीय मेळावा. धरती आबा आणि पीएम जन्मन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मंत्री अशोक उईकेंचे आदेश. यवतमाळमध्ये बच्चू कडूंनी शेतात निंदण करून राज्य सरकारचा निषेध केला. बच्चू कडूंच्या 7/12 कोराव यात्रेचा यवतमाळमध्ये दौरा. अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील प्रमुख भागावर आता सीसीटीव्हीची नजर. अमरावती महानगरात 220 ठिकाणी 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार. रायगडमध्ये एसटी बस चालकानं दिव्यांग जोडप्याला अर्धवट प्रवासात खाली उतरवलं.
एसी बंद केल्याच्या वादावरून दिव्यांग जोडप्याशी अपमानकारक वागणूक, महाड एसटी आगारात चालकाविरोधात तक्रार दाखल. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिली पाटीलच्या कुटुंबियांना अद्याप मदत नाही. सरकारकडून केवळ आश्वासन देऊन अद्याप मदत नाही, आईने व्यक्त केली भावना. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते 5 नव्या बसचं लोकार्पण. बुलढाण्यातील नागरिकांना बसमुळे होणार मोठा फायदा. छत्रपती संभाजीनगरात एसटीला पावला विठ्ठल. आषाढी एकादशी निमित्त सोडलेल्या अधिकच्या बसमधून 2,59,00,000 रुपयांचं उत्पन्न. गतवर्षीपेक्षा 95 लाखांची वाढ. शेगाव तालुक्यात माटर गावात दूषित पाण्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण. नागरिकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जिल्ह्यात वैद्यकीय पथकाकडून तपास सुरू. शिरूरमध्ये पारगाव शिंगवे येथील ग्रामपंचायतीकडून गवतावर तणनाशक फवारणी सुरू. पावसाळ्यात मच्छरमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्कता. नागपुरात पावसामुळे झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितीन गडकरींची बैठक. गडकरींनी नालेसफाईच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 7 दिवसात स्पॉट निहाय अहवाल देण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरात MIDCसाठी पुढील 5 वर्षात आणखी 10,000 एकर जमीन संपादित केली जाणार. उद्योग सचिवांची माहिती आहे. रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल जल्लोष. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरीतील माचा इथे पर्यटकांची गर्दी. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर मात्र पोलिसांची करडी नजर. अकोल्यात पालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई. 6 क्विंटल कॅरीबॅग्स जप्त. शहरात 15,500 रुपयांची दंडात्मक कारवाई. नागपुरात डायरिया आजाराबाबत जनजागृतीसाठी स्टॉप डायरिया विशेष मोहीम. 20 जुलै ते 30 जुलै दरम्यान टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यात मोहीम. हिंगोलीत नगरपंचायत दशक महोत्सवानिमित्त संविधान सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. 1100 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. पनवेल तालुक्यातील दाभोळवाडी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना मरणानंतरही मरण यातना. स्मशानभूमीला पत्रेच नसल्यानं पावसातच अंत्यसंस्कार. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर कोचिंग टर्मिनल सुविधेची तरतूद करण्यास मंजुरी. फलाटांची संख्या 8 होणार, तर सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या थांबणार. नांदेडमध्ये रुग्णवाहिका न पोहोचल्यानं गर्भवती महिलेचा ऑटोतून प्रवास. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच दिला मुलाला जन्म. मुखेड तालुक्यातील मेथी गावातील घटना. रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याचा नातेवाईकांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना नोटीस. पैठण ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम मुदतीत पूर्ण न केल्यानं नोटीस. 6 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सकाळी 8 ते दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक. देखभाल आणि अभियांत्रिकी कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. भाजपकडून आज 106 ठिकाणी शिव आरती करण्यात येणार. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वारसा दर्जा दिल्याबद्दल महाराजांची आरती आणि शिवजल्लोष केला जाणार. उद्याच्या हॉटेल बंदला महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनचा पाठिंबा. केंद्र आणि राज्य सरकारच्या वाढीव कर आकारणी विरोधात बंद. टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणी राधिकाची स्वतःची टेनिस अकॅडमी नव्हती. राधिका कोर्ट बुक करून इच्छुकांना प्रशिक्षण द्यायची. ही गोष्ट तिच्या वडिलांना आवडत नव्हती. पोलिसांची माहिती. पेठे सांगली महामार्गाच्या रस्त्याला उद्घाटनापूर्वीच भेगा. रस्ता दुरुस्ती करा अन्यथा आंदोलनाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा. मुंबईकरांचे पाणी कपातीचे संकट दुरावलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावात दमदार पाऊस. तलावात एकूण सद्यस्थितीत 10,77,907 दशलक्ष लिटर पाणी साठा. डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यांना कंटाळून रिक्षा चालकानेच खड्डे भरायला सुरुवात केली. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालक त्रस्त. प्रशासनाला रस्ता दुरुस्त तत्काळ करण्याची मागणी. कुख्यात गुंड सुरेश पुजारी खंडणी धमकी प्रकरणी उच्च न्यायालयाकडून तिघांना जामीन रद्द. 4 आठवड्यानंतर तिघांना अटक होण्याची शक्यता. अमित वाधवांकडे खंडणी मागत दिली होती धमकी. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते हेम लिब्रा इंजेक्शनचं लोकार्पण.
राज्यातील पहिल्याच शासकीय रुग्णालयात ही सेवा उपलब्ध. मुंबईत आज अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जाणार. युनेस्कोच्या यादीत 12 किल्ल्यांचा समावेश केल्याबद्दल होणार जल्लोष. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांचं आवाहन. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा 7वा दिवस. यात्रेचा आतापर्यंत 115 किलोमीटर इतका पायी प्रवास. भाडा काढणार 5285 घरांची लॉटरी. ठाणे आणि वसईतील घरांसाठी सोडत. सिंधुदुर्ग बदलापुरातील 77 भूखंडांसाठी सोडत जाहीर. उद्यापासून अर्ज नोंदणी सुरू होणार. राज्यातील पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात. मुंबईच्या अनेक भागात पावसाची संततधार. पहाटेपासून मुंबईच्या काही भागात ढगाळ वातावरण. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात पावसाची संततधार. पावसामुळे साताऱ्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा. तारळी धरणातून पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीत वाडा वेसराड गावात नांगरणीची अनोखी स्पर्धा. चिखलातून पळवली खिल्लारी बैलाची जोडी. 100हून अधिक बैलजोड्यांनी भात लावणी स्पर्धेत नोंदवला सहभाग. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मिरचीच्या दरात मोठी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% दर कमी. पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मिरची व्यापारावर थेट परिणाम. धाराशिव जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेतात. हातात बैल कासरा धरत केली सोयाबीन शेतीची कोळपणी. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करताना पारंपरिक शेतीची साथ न सोडण्याचा संदेश. रत्नागिरीच्या खेड बस स्थानकात दुर्घटना. बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. उर्वरित भिंती देखील कोसळण्याच्या स्थितीत. कांजूरमार्गच्या एनजी रॉयल पार्कमध्ये एका बिल्डिंगला आग. 16व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डकमध्ये आग लागली. आग पसरत 18व्या मजल्यापर्यंत पोहोचली. परभणी ट्रकची डिझेल पाईप फुटल्यानं उड्डाण पुलावर डिझेल पसरलं. चालकानं तत्काळ दुरुस्ती करून गळती थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. जालन्यात कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. अपघातात जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू. मुख्याध्यापकांचं शाळेतच मद्यपान. परभणीच्या गंगाखेड येथील खोकलेवाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी. साताऱ्याच्या वेळेगावच्या हद्दीत सशस्त्र दरोडा. 20 लाखांची बॅग दरोडेखोरांनी लंपास केली. दरोडेखोर राधाकृष्णनला सांगली पोलिसांकडून अटक. कांदिवलीत वॉचमनवर कोयत्याने हल्ला. भरत विला सोसायटी परिसरातील घटना. पोलिसांकडून आरोपीला अटक. पैशाच्या वादातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. बुलढाण्याच्या शेगावमध्ये गांजा जप्त. किराणा दुकानातून 1 किलो गांजा जप्त. शेगावच्या माटरगावमध्ये पोलिसांची कारवाई. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल. बुलढाण्यात वीज वितरण कार्यालयात शिवीगाळ केल्याप्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल. वसुलीचं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला शिवीगाळ. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार. 1 जखमी तर दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार. एकाच रात्रीत 5 दुकानांमध्ये चोरी. उल्वे येथील घटनेचा सीसीटीव्ही समोर. उल्वे पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हिंगोलीत 11वी प्रवेशासाठी 2000ची लाच मागणाऱ्या प्राचार्यावर गुन्हा दाखल. ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. अकोल्यात शेअर मार्केटच्या नावाखाली 64 लाखांची फसवणूक. 2 आरोपींना गुजरातमधून अटक. चंद्रपुरात उत्पादन शुल्क विभागाची बल्लारपूर शहरात 2 ठिकाणी धाड. सुमारे 1,31,260 रुपये किमतीचा बनावट दारूसाठा जप्त. एकाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. बीडमधील बेदम मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर. निपाणी टाकळीतील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना मारहाण. ग्रामसभेत चुकीच्या कामाला विरोध केल्यानं टोळक्याकडून मारहाण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.